गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. तर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्राचीन मोहिते. तर तुम्ही बघू शकता, हा गावचा व्ह्यू आहे. तुम्हाला माहितीच असलं मी गावी गेले होते, कारण की भाचीचं लग्न होतं आणि धम्मनिकेतनीच्या घरावरती जे नाव लिहिलं होतं ते आमच्या आर डी मोरे बाबा जे आहेत त्यांचं हे घर आहे. आणि नवरी मुलीची ही इकडेच होणार होती. तर तुम्ही बघू शकता, ही आहे आमची नवरी बाय. तर नवरी मुलगी इथं रेडी झालेलं आहे. मिलिंद ते म्हणते चला पटापट करा, लवकर करा, पटापट उरकून घेऊ द्या. मग मुलीला घेऊन तिची वहिनी चाललेली आहे आणि त्यानंतर इथे गाडी आहे नवरीसाठी जाण्यासाठी, ठीक आहे. आणि इकडे मी पण रेडी झालेली आहे. मी म्हटलं तर नवरी तर गाडीतनं जाणार आहे, मग आपण काय आपली पदयात्रा चालूच ठेवायला पाहिजे. तर आजचा लग्नाचा दिवस आहे. हा ब्लॉग जो असणार आहे तो मोठावाला, तो लग्नाच्या संदर्भात असणार. इथे माझी मम्मी काकी आणि त्या अशा ना या सगळ्या इथे आहे बुद्धविहार आपलं. आणि बुद्धविहार इथेच लग्न लागणार आहे नवरीचं आणि आपल्या नवरदेवाचं. तर बघू शकता इथे नवरीची गाडी इथे अवेलेबल झालेली आहे, म्हणजे आलेली आहे. आणि त्यानंतर हा हॉल आहे. हॉल म्हणता विषय बुद्धविहार आहे, सिद्धार्थनगर बुद्धविहार म्हणून. आणि हे बुद्धविहार खूप प्रशस्त आहे, म्हणजे एवढ्या लोकांची बसण्याची व्यवस्था देखील केलेली आहे. इथे सगळेजण तुम्ही बघू शकता. ह्या माझ्या सासूबाई शोधत आहेत, म्हणजे ताई पण आलेल्या आहेत, ननंदबाई माझ्या. तर तिकडे बघताय, तिकडे कोण दिसतंय कवळकीचं. आणि त्यानंतर इथे आता सुरुवात झालेली आहे लग्नाच्या विधीला सुरुवात केलेली आहे. सर्वांनी हात जोडून व्यवस्थितरित्या लग्न हे आतमध्ये मूर्त्या जिथे आहेत बुद्धांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या, तर तिथे सुरुवात झालेली आहे. वंदना चालू झालेली आहे. ते सर्व महिला भगिनी बघताय तर सगळे इथं बसलेले आहेत. आणि पुरुषांना थोडीफार जागा अशी पाठीमागे मिळाली, ते पण उभे आहेत, थोडीशी बसलेले आहेत. नाही तर बाकी सगळं महिला वर्ग. इथे मम्मी, शिल्पाई, माझ्या सासूबाई, ही सूनबाई आणि भरपूर अशी आमची हिरोईन आणि माझे मिस्टर हबी, ठीक आहे. तर इथे सगळेजण आहेत. आणि इथे कसं होतं काहीतरी बोलत आहेत त्या मला. आणि इकडे कसं होते, ह्या सासूबाई आहेत माझ्या, की म्हणजे मोबाईल ज्यावेळेस आपण दुसरीकडे माझा देते आणि माझा व्हिडिओ काढण्यासाठी ना काहीतरी उलटा काढतात, कुठे काही टिप्स घेतच नाही आहेत, काहीच घेत नाही. त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, मी नाही दिसले तरी चालेल, बट मोबाईल घेऊन आपण शूट करावा म्हणून. आणि त्याच्यामुळे मधले आदले हे ना राहूनच गेलेले. तर इथं लग्नाला सुरुवात झालेली आहे. शेवटची गाथा जी आहे ती इथे म्हटली जाणार आहे आणि सर्वजण त्याच्यावरती फुलांचा वर्षाव करणार आहेत. त्यानंतर मंगळसूत्र, त्यानंतर सुवर्णमुद्रिका, ह्या सगळं होणार आहे. तर इथून लांबून तर दिसणार नाही आहे, कारण की हा फोटोग्राफर जो आहे ना, बाकीच्यांना दिसू नाही तर नको दिसो, पण हा पूर्ण जागा व्यापून घेतो. आणि पाठच्यांना दिसायचे तर प्रश्नच येत नाही, बिचारे नुसतेच बघत बसलेले असतात. आणि मग बोधाचारी शांत बसा. काहीच दिसलं नाही तर माणूस बडबड करतच राहणार. महिला वर्ग म्हणायला गेलात तर तुम्हाला माहितीच आहे, त्यांची वटवट आणि पटपट काय बंद राहणार नाही, ठीक आहे. आणि इकडे आमचं तेच चालू होतं. बट मला असं पहिल्यांदा लग्नाच्या विधीमध्ये ना मला खूप कंटाळा यायचा. मला असं नकोसं वाटायचं, शी कशाला मला घेऊन जातात. बट जेव्हापासून समजायला लागलं आणि लग्न पण म्हणायला गेलं तर मोस्टली 10 ते 15 मिनटामध्ये आपला विधी उरकून जातो बौद्ध पद्धतीने. इतका छान आणि इतकं मस्त वाटतं ना ती मंगलाष्टक आता ऐकताना, बघताना. आणि मी ते झूम केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला दिसता यावर. ही माझी भाची आहे आणि हा कीर्तन दादा आहे, ठीक आहे. आणि खूप सुंदर रीतीने मस्तपैकी असं हे झालेलं आहे. इथे थोडासा घोळ झालेला आहे. इकडे ना सुवर्णमुद्रिका जी आहे, अंगठी जी आहे तिची, ती हरवलेली आहे, खाली पडलेली आहे, कारण की लूज होती ती अंगठी. त्याच्यामुळे तिथे शोधण्यामध्ये त्यांचा तेवढा वेळ गेलेला आहे. आणि फोटोग्राफरला तर बोलून काहीच फायदा नाही, कारण की तो मध्ये येण्याचं त्याचं काम जे आहे तो मस्तपैकी निवांतपणे ते करतच होता. आणि त्या आम्ही खूप त्याला ओरडत होतो आणि बोलत होतो, पण त्याचा परिणाम काय त्याच्यावरती पडत नव्हता, कारण की त्या आमचं बोललेलं वाक्य हे त्याच्यापर्यंत पोचतच नव्हतं. आणि त्यानंतर तरी पण चालूच होतं त्यांचं हे करण्याचं, कारण की लूज असल्या कारणाने अंगठीला काहीतरी हे करायला पाहिजे असं त्यांचा प्रयत्न चालू होता. नाहीतर एन मोमेंट त्याच्यामध्ये ते पडून गेली आणि काय हरवले वगैरे. तर मग एवढं सोन्याचा भाव वाढलेले आहेत की विचारून सोय नाही. आणि त्यानंतर पुन्हा एकदा नवरदेवाचे हार गळ्यात टाकले अष्ट आणि झालेलं आहे इथे लग्न पार मस्तपैकी. आणि त्यानंतर इथे बघू शकता, मी नवरीच्या भावाकडे असा कॅमेरा केला तर म्हणतो माझं ना नंतर तुम्ही हे घ्या, आत्ता नको, आत्ता काय साधा ड्रेसमध्ये आहे. म्हटलं हा का. आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि ते बघू शकता नवरा आणि नवरी यांचं रिसेप्शनचं हे होतं. इथे पिजे मारलेलं आहे. मी म्हटलं आता तुमची कायमस्वरूपी धर्मपत्नी झालेली आहे, तुम्ही तिला मस्तपैकी हात लावू शकता. तर इथे लाचकुळा भाऊ आहे आमचा. आणि ही आमची निर्वी छोटीशी गजरेवाली बाया. आणि इथे सगळेजण तुटून पडले होते गोळा खाण्यासाठी, कारण की ऊन इतकं लागत होतं की विचारून. आणि आशाताई आहेत
जाऊबाई इथे मोठ्या, आणि हा उमेश दादा आहे आमचा. त्यानंतर आणि घर, आणि इथे ना गाव पण खूप सुंदर होतं, मस्त होतं, इतकं छान वाटत होतं ना, थंड एकदम विहाराच्याच आजूबाजूला. आणि माझी साडी, माझं ड्रेसअप पण कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि 2 हाताला मस्तपैकी हात भरून भरून मी मेहंदी लावली होती, आणि निर्वीला पण छानपैकी गेटअप केलेला होता. आणि साडी जी आहे ती मला माझ्या अभिजानने मला दिवाळीमध्ये गिफ्ट केली होती, घेतली होती दिवाळी साडा. आणि ही पहिलीच साडी माझी इतकी छान आणि इतकी मस्त होती, मला फार आवडली ही साडी. आणि यांचे वेडिंग शूटचे फोटोज चालले होते. इकडे लोक ओरडत होती की लवकर करा लवकर करा, माझा गोळा तयार होईपर्यंत. मी आपली बोलता रे दे मला माझा गोळा. तर हा माणूस काय त्याच्या कामामध्ये इतका व्यस्त होता, कारण की त्याला इतकी ऑर्डर होती ना, नाही म्हणतं तरी ना 3-4 हजार तर रुपये त्याने ना असेच कमवले असतील तिथे त्या दिवशी. आणि फायनली माझा गोळा माझ्या हातामध्ये आलेला आहे, आणि इतकं छान वाटत होतं ना. हे एवढ्या गोळ्याचे 10 रुपये त्याने घेतले होते. 10च्या पद्धतीने तुम्ही विचार करा किती झाले असतील त्याचे पैसे. पण असो, तेवढा एक एन्जॉयमेंट पण झाला. जेवणामध्ये गुलाबजाम हा स्वीट डिश नसल्या कारणाने आपण त्यानंतर आम्ही सज्ज झालेलो आहोत, आमच्या गाडीमध्ये जाऊन बसलेलो आहोत, कारण की आम्ही नवरीच्या गाडीमधूनच रिटर्न येणार होतो. कारण की माझी स्कूल पण आहे, त्याच्यामुळे मला जायचं होतं, यांचं अर्जंटचं काम होतं, त्याच्यामुळे निघणं गरजेचं होतं. नाहीतर आपली जयंती करूनच मी निघणार होते. आणि त्यानंतर आणखीन एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी, माझ्या भावाचं देखील ठरलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची देखील तयारी मला करायचीच होती. ठीक आहे. आणि बघू शकता हा बाहेरचा व्ह्यू तुम्ही. आणि इतके माणगाव आणि इंदापूरमध्ये इतकं ट्रॅफिक लागतं ना. इतक्या लवकर आम्ही निघालो होतो, 4:30-5 वाजता इथून निघालो होतो, तरी देखील हे ट्रॅफिक निघत नव्हतं. मग मला रडायला खूप येत होतं. आणि इथे बघू शकता हे विहार आहे, म्हणजे सांस्कृतिक केंद्र भवन आहे. इतकं सुंदर आणि आत्ताच नवीन बनवलेलं आहे असं मला वाटतंय, कारण की जयंतीचे हे आता सुरुवात झालेलीच आहे 14 तारखेपासून. आणि जी जागोजागी असे निळे झेंडे जे आहेत त्यावरती कोरलेलं नाव जैनींचं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय.